शनिवार संध्याकाळी 7ची वेळ झाली होती. 29 मार्च 2025 आणि ठिकाण होतं यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरामधील माहुल रोडवरती ट्रॅव्हल्स पॉइंट जवळ. ओम बुटले हा त्याची पत्नी आणि 3 वर्षीय मुलाबरोबर पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हलची वाट पाहत होते. तेवढ्यातच 3 ते 4 जण हातामध्ये तलवारी आणि चाकू घेऊन 25 वर्षीय ओम बुटलेकडे येतात आणि त्याच्यावरती हे 3 ते 4 जण त्या तलवारी आणि चाकूनी वार करायला सुरुवात करतात. पण ओम बुटले आपला जीव वाचवायचा म्हणून बायको पत्नीला सोडून मुख्य रस्त्यावरती पळत सुटतो. जीव वाचवण्यासाठी ओम बुटले रस्त्याने पळत तर होता, परंतु त्याला ठोकर लागल्यामुळे तो रस्त्यावरतीच खाली पडला. तेव्हा ते चौघही जण ओम बुटलेला घेरतात आणि त्याच्यावरती तलवारी चाकूनी सपासप वार करतात. पत्नीच्या आणि लहान 3 वर्षीय मुलाच्या डोळ्यासमोरच ओम बुटले काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळतो. ओमच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यावरती अंत्यविधी करण्याची वेळ आली. पण एवढ्या मोठ्या ट्रॅव्हल्स पॉइंट आणि शहराच्या ठिकाणी ओमला एवढ्या भयंकर पद्धतीने पत्नीच्या डोळ्यासमोर का मारले, हे ऐकल्यानंतर कदाचित आपण त्या मारेकरांचा सन्मान करताल. तर चला पाहूया ओम बुटलेला नेमकं कोणी मारलं आणि का मारलं. महाराष्ट्र राज्यामधील गुन्हेगारी दिवसांदिवस वाढतच चालली आणि अशामध्येच आर्णी शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी सायंकाळी ही भयंकर घटना घडली. त्यामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरून गेलाय. ओम गजानन बुटले वय वर्ष 25 या तरुणाचा भर गर्दीमध्ये आणि बायकोच्या डोळ्यासमोर निर्गुणपणे खून करण्यात आला. ओम बुटलेला का मारलं याचं कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला 2 वर्ष मागे जावं लागेल. आर्णी तालुक्यामधील कोळवण हे गाव. अजय अवधूत तिगलवाड हा 22 वर्षीय तरुण देखील याच गावचा रहिवासी होता. 2 वर्षापूर्वी या गावामध्ये दुर्गादेवी महोत्सवाचं आयोजित पण दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी 25 वर्षीय ओम बुटले आणि 22 वर्षीय अजय तिगलवाड यांच्यामध्ये किरकोळ कारणामुळे वाद झाला होता. अलीकडच्या काळामधले 20, 22, 19 वयाची मुलं एवढे ॲग्रेसिव्ह झालेत, एखाद्याकडून थोडा जरी चुकी झाली तर हाणामारीवरती उतरतात. असंच काही त्या दिवशी त्या गावामध्ये घडलं. अजय तिगलवाड आणि ओम बुटले यांच्यामध्ये जी काही किरकोळ वादावाद झाली होती त्याचं हाणामारीमध्ये रूपांतर झालं. या हाणामारीमध्ये आणि दत्ता गायकवाड या 2 जणांनी 22 वर्षीय अजय तिगलवाडचा खून केला. अजयचा खून केल्याप्रकरणी ओम बुटले आणि गायकवाड या दोघांना अटकही झाली. कायदेशीर कोर्टामध्ये केसही चालू राहिली. पण दुसरीकडे तरुण मुलगा गेल्यामुळे अजयच्या वडिलांमध्ये कुठेतरी राग निर्माण होत होता. दिवसामागून दिवस गेले पण अजयच्या वडिलांच्या मनामध्ये कुठेतरी मुलगा गेल्याचं दुःख नेहमी वाटत होतं. कुठलंही कारण नसताना फक्त क्षुल्लक कारणामुळे घरातील तरुण मुलाचा जीव गेला याची खंत अजयचे वडील अवधूत तिगलवाड यांना वाटत होती. आणि अशामध्येच 15 दिवसा अगोदर अजय तिगलवाडच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ओम बुटले तरुण जामीनवरती बाहेर आला. या अवधूत तिगलवाड यांना समजताच त्यांचा राग आणखीनच जास्त वाढला. मुलाचा खून केला तरी देखील कोर्टाने त्याला पाहिजे तशी शिक्षा दिली नाही, म्हणून अजयच्या वडिलांनी ओम बुटलेवरती नजर ठेवायला सुरुवात केली. कोर्टाच्या तारखेला ओम बुटलेचं आर्णी शहरामध्ये येणं जाणं होतं. शनिवारी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ओम बुटले हा त्याची पत्नी आणि लहान 3 वर्षीय मुलाबरोबर पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हलची वाट पाहत होते. पण त्यावेळेस अजयचे वडील अवधूत तिगलवाड हे बुटलेवरती कडक नजर होती. ही संधी त्यांना योग्य वाटली तेव्हा स्वतः अवधूत तिगलवाड यांच्या आणखीन 3 सहकार्याने ओम बुटलेवरती चाकूनी आणि तलवारीने वार करायला सुरुवात केली. ओम जीव वाचवण्याच्या आकांताने रस्त्यावरती धावत सुटला, पण ठोकर लागल्यामुळे तो मध्येच कोसळला. तेव्हाच त्या 4 जणांनी ओम बुटलेवरती चाकू तलवारीने सपासप वार केले. मारेकऱ्यांना वाटलं ओम बुटलेचा जागीच मृत्यू झालाय. पत्नीच्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेमुळे आर्णी शहरामध्ये शांतता पसरली. ओमला तात्काळ जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला यवतमाळला घेऊन जायला सांगितलं. ओम बुटलेला यवतमाळला घेऊन जात असताना रस्त्यामध्येच त्याचं दुर्दैवी निधन झालं. दुसऱ्या दिवशी ओम बुटलेचा वाढदिवस होता, परंतु त्याचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्याच्यावरती अंत्यविधी करण्याची वेळ आली. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेतली आणि फरार आरोपीबद्दल शोध घेतला. त्यामध्ये 52 वर्षीय अवधूत सूर्यभान तिगलवाड, 25 वर्षीय रवी गुंडेवाड, 23 वर्षीय देवानंद मुरडवाड, 24 वर्षीय उमेश काळे या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातंय. पण ही दुर्दैवी घटना घडलीच नसती जर आपल्या देशातील न्यायालयीन प्रक्रिया तेवढी तगडी असती. कारण की ओम बुटलेने देखील 22 वर्षीय अजय तिगलवाडची निर्गुणपणे हत्या केली होती. त्या प्रकरणी जर ओम बुटलेला योग्य ती शिक्षा झाली असती तर अजयच्या वडिलांनी आज ओम बुटलेची हत्या केली नसती. या घटनेनंतर मात्र अजयच्या वडिलाचं कौतुक केलं जातंय. न्यायालयीन प्रक्रिया कमजोर झाली
पण वडिलांनी मात्र आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेतला.